नीट पेपरफुटी प्रकरणाने अवघ्या देशभरात खळबळ उडाली आहे। याच पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदार हिला सीबीआयने ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। या मनीषा हवालदार ज्या संस्थेमध्ये काम करत होती त्या संस्थेचे सदस्य सतीश गवळी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। नीट पेपरफुटी प्रकरणाने अगदी देशभरात खळबळ उडाली आहे आणि या पेपरफुटी प्रकरणामध्ये आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असलेली मनीषा हवालदार हिला ताब्यात घेतलं आहे। आपल्याकडून काय कारवाई? सर, काल सायंकाळी आम्हाला ही बातमी मीडियाच्या माध्यमातून समजली। प्रेस नोट सीबीआयनी प्रसिद्ध केली आणि मीडियाचे मला फोन यायला लागले आणि ते प्रेस नोट पाहिल्यानंतर पहिल्यांदा आम्ही ह्या घटनेचा आमच्या नियामक मंडळाने किंवा गव्हर्निंग काउन्सिल बोर्डाच्या मेंबरनी निषेध केला। या गोष्टीचं समर्थन करण्यासारखी गोष्ट नाही, अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून तात्काळ आम्ही पहिला निर्णय घेतला की त्यांचं निलंबन शासनाच्या नियमानुसार करून त्यांना कळवलं म्हणजे पत्र पाठवलं आणि त्यांची पुढची इन्क्वायरी करण्याकरता एक आम्ही चौकशी समिती आमच्या स्तरावरती शासनाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे नेमलेली आहे। जवळपास 25 वर्ष मनीषा हवालदार ही आपल्या संस्थेमध्ये कार्यरत होती। एकंदरीतच सर तर त्यांचा कामाचा आढावा घेतलेला, अशा काही गोष्टी बाबतीतली काही संशय तुम्हाला काही वाटत होता का? त्यांच्या कार्यपद्धतीवरती काही तुमचा यापूर्वी काही प्रश्नचिन्ह होते का? नाही, या बाबतीत ही बातमी झाल्यानंतर मी रिटायर झालेले त्यांना जे प्रिन्सिपल होते त्या ज्या प्रिन्सिपलच्या हाताखाली काम करत होत्या पूर्वी, त्या सगळ्यांशी मी बाबतीत बोललो, परंतु अशा प्रकारची कुठली तक्रार कुठल्या पेरेंट्सनी, सरकारी यंत्रणेनी किंवा शिक्षकांनी किंवा नीटच्या बाबतीत पेपर फुटी वगैरे असल्या बाबतीत तर आमच्याकडे कुठलीही तक्रार कधी प्राप्त झालेली नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर कुठली इन्क्वायरी किंवा कोणत्या चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही। उलट एक त्या चांगल्या शिक्षिका होत्या, टीचिंग चांगलं आहे म्हणूनच आमच्याकडे त्यांचा त्या काळामध्ये रिपोर्ट होता। जवळपास लाखो विद्यार्थ्यांचं देशभरात या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक विद्यार्थी खरं तर वर्षभर अभ्यास करतात आणि अचानक ही पेपर रद्द होणं, परत नंतर परीक्षा घेणं, अशामध्ये आपल्या संस्थेची या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ती आरोपी म्हणून ताब्यात घेणं, या सर्व गोष्टी, या सर्व घडामोडी घडत आहेत। मात्र आता ज्या मनीषा हवालदार आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असताना कितीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकंदरीत शिकवत होत्या आणि या पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भाच्या अनुषंगाने अशा काही हालचाली किंवा अशा काही गोष्टी वर्तन त्यांचं होतं का? सुरुवातीलाच सांगितलं की अशा प्रकारचं कुठलंही वर्तन आमच्या लक्षात आलं नाही, कारण ही जी केंद्रीय संस्था आहे त्यांच्यामार्फत या एक्सपर्ट लोकांच्या नियुक्त्या होतात आणि गोपनीयतेचा भाग म्हणून कदाचित या संस्था, ज्या केंद्रीय संस्था त्या संस्थेला किंवा तिथल्या शाळेला काय कळवत नसाव्यात असा माझा अंदाज आहे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती तो कर्मचारी सांगत नाही, केवळ गोपनीयता हा एकच भाग आहे आणि त्या गोपनीयता ह्या शब्दाचाच कदाचित त्यांनी गैरफायदा घेऊन हे गुरुकृत्य केलेलं आहे आणि आम्ही त्या बाबतीत फार व्यथित आहोत, कारण 102 वर्षाची लखलखित परंपरा असणारी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था म्हणून या संस्थेचा पूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे आणि त्या संस्थेमध्ये अशा प्रकारची एखादी शिक्षिका गुरुकृत्य करते, आम्हाला खरंच फार त्यामागून वेदना झालेल्या आहेत आणि आम्ही त्यामुळे त्याचा निषेध केलेला आहे, त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आम्ही केलेली आहे। मनीषा हवालदाराने खरं तर गोपनीयतेला तडा दिला आहे, आता तुम्ही सुद्धा तिचं निलंबन केलं आहे, मात्र आता पुढं तिच्यावरती काय कारवाई व्हावी अशी तुम्ही काही मागणी करताय का? त्यांच्यावरती जी कारवाई झाली, जर त्यांची चूक असेल तर झालेली कारवाई एकदम योग्य आहे आणि ते सगळे अभिलेख किंवा ते रेकॉर्ड आम्ही एकत्र करून आम्ही संस्थेच्या वतीनं शासनाच्या नियमात राहून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही निश्चित करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा थोडाफार प्रयत्न आमच्याकडे निश्चित होणार आहे। जे आमच्या संस्थेला करण्यासारखं आहे नियमात राहून ते निश्चितच आमची संस्था करेल। त्यामध्ये मग तपास यंत्रणा, सीबीआय असो, अजून कुणी असो, पोलीस विभाग असो, मंत्रालय असो, कुठलंही आमची त्यांनाही 100% सहकार्य करण्याची आमची म्हणजे ती जबाबदारी आम्ही समजूया, आमचं ते कर्तव्य समजूया आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना यामध्ये मदत करूया। तपास यंत्रणेमध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला टाकणाऱ्या मनीषा हवालदारवरती योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका खरं तर संस्थेने घेतलेली आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे सचिन गवळी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।